नासिक से खबर। आज सातपुरा विभागीय कार्यालय में इच्छुक उम्मीदवारों की भारी भीड़ देखने को मिली। कुछ अपवादों को छोड़कर कई उम्मीदवारों ने अपने नामांकन पत्र दाखिल किए। इस अवसर पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने बीजेपी में शामिल हुए दिनकर अन्ना पाटिल, शिवसेना एकनाथ शिंदे गुट से विलास अन्ना शिंदे तथा बीजेपी की महिला विधायक सीमा हीरे की सुपुत्री रेशमी हीरे ने भी अपना नामांकन दाखिल किया। वंदे भारत से बातचीत करते हुए उम्मीदवारों ने विकास की परिभाषा को स्पष्ट किया। शिवसेना एकनाथ शिंदे गुट के विलास अन्ना शिंदे ने कहा कि हमने जनता के लिए काम किया है, इसलिए जनता हमारे साथ है और हमारी जीत पक्की है। वहीं बीजेपी की ओर से नामांकन दाखिल करते समय मनसे से बीजेपी में आए दिनकर अन्ना पाटिल ने वंदे भारत से खुलकर बातचीत करते हुए कहा कि विकास कैसे किया जाए और विकास के लिए क्या क्या करना होगा, इसके लिए हम दिल्ली तक भी जाएंगे, ये उन्होंने स्पष्ट किया। वंदे भारत के लिए नासिक से विजय सोनवड़े की रिपोर्ट। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बीजेपी एक हाती सत्ता आणली। हो 100% याचं मार्ग खास कारण काय? मंत्री गिरीश महाजनांनी त्या दिवशी सांगितलं की 100+ आम्ही जिंकणार आहोत। मग विरोधक शिल्लक राहतील का नाही नाशिक महानगरपालिकेत? आत्ताच भारतीय जनता पार्टीचं काम बघता आणि आत्ताची महापालिकेची स्थिती बघता आपल्याकडे ऑलरेडी 66 नगरसेवक हे बीजेपीचे आहेत आणि गेल्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीचीच सत्ता ही महापालिकेवरती होती। यावेळेस सुद्धा कुंभमेळ्याच्या मार्फत अनेक विकास कामं नाशिकमध्ये होत आहेत। आमचे कुंभमेळा मंत्री असतील, गिरीश भाऊ महाजन, देवेंद्रजी फडणवीस असतील, खास करून नाशिकवरती आणि त्र्यंबकेश्वरती सगळ्यांचं खूप लक्ष आहे आणि विकास हा नक्कीच होणार आहे। भारतीय जनता पार्टीचे सगळेच उमेदवार, सगळेच पदाधिकारी अगदी कंबर कसून 1.5-2 वर्षापासून खूप चांगलं काम करत आहेत। तळागाळापर्यंत पक्षाची कामं, पक्षाची धोरणं आणि पक्षाची ज्या योजना आहेत गोरगरिबांसाठी त्या आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहोत आणि त्याच विकासांच्या मुद्द्यावरती, त्याच केलेल्या कामांवरती मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा नक्कीच महापालिकेवरती आहे। पराजय पाहता तिथून काही बोध घेतला जाईल का? नक्कीच मला असं वाटतं पक्षश्रेष्ठी आहेत आणि ते ठरवतील। जे काही निवडणूक असते, हार जीत तर होती रहती आहे। मला असं वाटतं की त्र्यंबकेश्वर नाही पण नाशिकवरती आमचा ठाम विश्वास आहे की नक्कीच आपल्याला सत्ता मिळेल। मित्र पक्षांना बरोबर घेऊन चालणार का? हो 100%। धन्यवाद। मराठी बोलू का? शिवसेना लोक नाव ठेवतात। नाशिक मधली जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, शिवसेना स्वतंत्र लढणार का मित्र पक्षांना संगती घेऊन लढणार? ते बघा, या नाशिक महानगरपालिकेत मोठा भाऊ म्हणून आज भाजप आहे। भाजपच्या 2017 साली 65 जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती 35 जागा निवडून आलेल्या आहेत आणि मग निसर्ग जर आपण बघितलं नियमाने तर भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे। मोठ्या भावाकडे आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रस्ताव दिलेला आहे। आमच्या 2 मिटिंगा सुद्धा झालेल्या आहेत। त्या कमिटीमध्ये मी स्वतः आहे। त्या कमिटीमध्ये प्रस्ताव घेऊन आज तयागत भारतीय जनता पक्षाकडून कुठल्याही होकारार्थीची भूमिका त्या ठिकाणी आलेली, परंतु असो, एक शिवसैनिक या नात्याने मी सांगू इच्छितो, हा निर्णय वरिष्ठांचा आहे। वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आदेशाचं पालन करणे माझ्यासारख्या शिवसैनिकाचं कर्तव्य आहे। पडद्यामागून ज्या काही घटना घडत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला संगती घेऊन शिवसेना ही नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्या तयारीत आहे, या गोष्टी कितपत सत्य आहे? जर आपल्याला माहिती असेल तर या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी ही महायुती आहे। या महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहे।
आणि महायुती म्हणून आम्ही राष्ट्रवादी बरोबर चर्चा केलेली आहे आणि आम्ही भाजप मोठा भाऊ म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. आता ज्या पद्धतीने या चर्चा होऊन त्याचे निकष काय ठरवले जातील आणि त्याप्रमाणे वरिष्ठ नेते ते निर्णय घेतील. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय माझ्यासारख्या शिवसैनिकाला कधी आदेशाचं पालन करणे आमचं कर्तव्य आहे. आतापर्यंतच्या झालेल्या बातचीतमध्ये मोठा भाऊ जमिनीत वाटा बरोबर देत नाही म्हणून शिंदे शिवसेना ही स्वतंत्र लढायच्या तयारीत आहे. ही कितपत योग्य आहे? आजपर्यंत आम्हाला असे कुठले आदेश नाही, कितपत योग्य नाही. परंतु जर आपण बघितलं असेल सन्मानपूर्वक, मी काय म्हणतो, सन्मानपूर्वक वाटा मिळाला पाहिजे. अवमानपूर्वक ना, अपमानास्पद नकोय. आमचा सन्मान, आमच्या जागा, त्यांच्या जागा या सगळ्यांचा एक विश्लेषण करून त्या ठिकाणी सन्मानपूर्वक युती व्हावी ही सर्वसाधारण शिवसैनिक आणि या नाशिकच्या मतदाराची सुद्धा भूमिका आहे. मतदार सुद्धा हा युतीचा मतदार आहे. त्यांना ज्या काही गोष्टी होतात त्या पटत नाहीये, परंतु वेळ सुद्धा कुठेतरी पाळला गेला पाहिजे आणि वेळ आपल्याला उद्या मिळावी. उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आहे. त्या अनुषंगाने आज आमची उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी आम्ही भरलेला आहे. ज्या पक्षाचा बोट धरून तो पक्ष वाढला तो आज मोठा भाऊ झाला. तुम्हाला जे हवंय ते मिळत नाही. नाही, हे महाराष्ट्र अत्याचार आहे का? हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. या महाराष्ट्रामध्ये सुज्ञ जनतेने वेळोवेळी काम करण्याच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जर आपण बघितलं असेल आजपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला निवडणुकीचा, तर एवढा मोठा रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी जे काही मताधिक्य आणि जे काही जागा निवडून आलेल्या आहेत मला वाटतं आजपर्यंत आले नाही. म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाला प्राधान्य दिलं, कामाला त्या ठिकाणी मानणं उठत आहे. अजून शिवसेनेमध्ये इनकमी होणार आहे का? चालूच आहे ना आता पण.